गादीवरती बसवायचं. हो हो. चालेल चालेल चालेल. वा राणी सरकार, तुमचं याच्यात काही देखील दुमत नाही ना? नाही नाही काही नाही. तुम्ही आई आहात. आईचं काहीच तुमच्या जवळ आहे. जेवढं सच्च्या मनावरती प्रेम तुम्ही करता तेवढं सावत्र मनावरती देखील प्रेम करत आहात याची प्रचिती आम्हाला आज आली. हेच विचारण्यासाठी मी तुम्हाला दरबारमध्ये बोललो होतो. नाही नाही महाराज, तुमच्या विचाराच्या पुढे काही मी जाऊ शकता. वा तुमचे काय विचार असतील तुम्ही करा, ते तयारी करा. या वारे घरी. माझी मुलं आहेत. काय झालं? माझी मुलं, हा, त्यांना बोलावून घ्या. पोरासनी बोलवायचं आहे. दोन्ही मुलं बोलवायचे रे. ए शंभू बिरू, दात माणसांनी आहे का आपली? लग्न आलाय का? ए याशिबन याकोब, पोरांची नावं ध्यानात नाही. काय अवघड झालं. नावं ध्यानात नाही आमच्या. चंद्र आणि मोहन. हा, तुझं तोंड झालं की तुझ्यामुळे मी फाकलून मार खायला लागलो. मी शंभू बिरूच म्हणतो. काय बोल बोल. जावा जावा, तुम्ही देशा नाही. हो चंद्रकांत आणि मोहन महाराज या, तुम्हाला दरबार मध्ये बोलवले. निघालो आता. ही आगाव पुन्हा करू नको. दोन्ही लय आगाव आहे ती. गोरवाने हानतेली. चंद्र आला. चंदर कुठं खराड चंद्र. या. आवाज कुणी दिला? आम्हीच बोललो. कशासाठी? महाराजांनी बोलवले. म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी. बाबासाहेब, बाबा आणि साहेब दोघाच आहे तुम्ही? काय म्हणते ते बाबा आणि साहेब? बाबासाहेब म्हणजे ती बोलण्याची पद्धत आहे. बाबासाहेब बाबा आहेत. साहेब गेले जरा बाहेर ऊस तोडायला. अरे हराम खुरात त्यांना आम्ही बाबासाहेब म्हणतो. आणि त्यांना चोप नावानं साहेब म्हणतात वाटतं. या तुम्हाला बोलवले. परवानगी आहे ना? परवा दिवशी नाही, आताच बोलवले. आणि आता आताच बोलवले की. हवलदार, पाठीमाग थांबा. काय धोका आहे काय? ऐ! माझ्या पाठीमाग नाही, गेटच्या पाठीमाग थांबा. नित्य भावना पत्य सांभाळा हेच खरे संस्कार. बाबासाहेबांच्या चरणी आमचा सततशा प्रणाम. 700 रुपये द्या. 700 रुपये द्या की आता काय म्हणलंय बाबासाहेब, मला 700 रुपये द्या. मी 700 रुपये मागितले नाही. आता काय म्हणलंय मला 700 रुपये द्या. सततशा प्रणाम. मला वाटलं गाडी खर्चाला थकलाय का काय. कोण? मला तिकडे राहू द्या. जास्त जर आगाऊपणा केला आहे ना, मध्यंतर तोंड घालायचं नाही. मोकळी जागा भरण्याचा प्रयत्न करू नका. त्याचं औषध आहे. काय म्हणते? ओ मोहन महाराज, हा, मोहन महाराज. ही पोर भरावी. चांगला आहे बोलून. गडी पडण्यात आला काही. आराम घोराणू तोंड ताब्यात ठेवा म्हणजे कुणी हरणार नाही. तोंड ताब्यात बसते ती. ताब्यात जागा मिळेल तिथंच बोला. मध्ये तोंड घालण्याचा प्रयत्न करू नका. होय. आत बाबासाहेब आहेत का? आत राक्षस कोण नाही? त्यांना ताबडतोब जाऊन सांगा काय बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय. आता त्यांनी सांगितलंय का? इथं आला तुझ्या अंग बाहेर आलंय इथं सांगत आलाय. अरे अंग बाहेर येतोय तर तिथंच थांबायचं.
सर बाजूला सर 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 बाजूला हा, मी दाबलो. काय बोललो तू तुम्ही दाबला नाही का अहो बाहेर मोहन महाराजाचं आगमन झाले आत मध्ये पाठवून दे ना जास्त वेळ कशाला लावतोय हो सांगतो बापान बोलू कुणाच्या तुमच्या बापान मग कळेल असं सांगायचं आईच्या नवऱ्यानं बोललो आवाज बोलू नाही जावा की तुम्ही मुधाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुधाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरी खुदा होता है. बाबासाहेबांच्या चरणी सदस्या कोटी कोटी प्रणाम. ऐका ना आला तुझा येऊ काय तुला काय अक्कल आहे का नाही का ऐन टाइम मला पण गैरहजर राहिल्यावर काय उपयोगाचं आहे कुणाचं टाइम झालेला का काय मग काय काय कोणाला आपण दिलं हा. सगळी झोपली ती पडते यावर आम्ही जातो आमच्या गावात आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा कुंडलीवर श्री ज्ञानदेव तुका काय झालं काय झालं काय झालं तुम्ही हाना काय झालं काय झालं काय केलं काय तुम्ही फुलं टाकाय टाइम पुढे गेले काय फुलं टाकाय अहो काय आमच्या आजूबाजूवर सरात झाला असं फोटो करून तुमच्या वणी बसून होतो आम्ही अरे पण बाबासाहेब जिवंत आहेत आम्ही त्यांचा आशीर्वाद घेत होतो हो, 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 हो. जुमून आणि बसताय. तुम्ही जिवंत माणसाची फुलं टाकली आजला आम्ही म्हणतोय वर सरातच आहे आज. आला का तुमच्या घरात हार तर दिसला का का हा? नाकाव माझ्या त्या टोपीची बसणं बसली अहो, आई नेलं म्हणलं फुलं फुलं बी नव्हती हो, काय एकांता काढ घेतले नाही तुम्ही नाही नाही, तो विषय नाही काय जिवंतपणे फुलं टाकली तुम्ही, हा? असू द्या टेन्शन घेऊ नका म्हणजे कवा तर असं होणार आहे आता उठून गेला कवा तरी होणार आहे ते. चंद्रमोहन बोला बाबासाहेब या ठिकाणी मी तुम्हाला का बोलवलं याची कल्पना काहीच नाही आज आम्ही तुम्हाला विचारणार होतो आज दोघा भावंडांना एकत्र बोलवण्याच्या पाठीमागचं कारण वा, कधी ना कधीतरी बोलणं हे गरजेचं आहे. दिवस उगवतो आणि दिवस मावळतो आणि ज्या वेळेस मध्यावरती दिवस येत असतो त्यावेळेस माणसाचं आयुष्य मध्यावरती आलं ना की त्याला बालपण आणि वृद्धापकाळ आठवण होते आणि शेवटी काळ संपून जाण्याची वेळ येत असते त्यावेळी ती आठवण होते. आपण या जगातून कधीतरी नाहीसं होणार आहे, परंतु नाहीसं होण्या अगोदर आपला कोणतरी वारसा चालवेल का याची चिंता लागलेली असते. ही राजगादी कुणाला तरी ताब्यात द्यावी, या राजगादीवरती कोणाला तरी बसवावं आणि आपण यातून निवृत्त व्हावं असं माझं सारखं म्हणून मला मन बोलतोय. चंद्रा, तुझी आई तुला लहानपणी सोडून गेली त्यावेळेपासून मी तुझे हाल पाहतोय. सख्खी आई सावत्र आई किती जरी काही जरी केलं तर सावत्र आईनं सख्या आईची जागा कधी घेऊ शकत नाही. नाही बाबासाहेब. संकटाला तोंड देऊन तू लहानाचा मोठा झालास. वा, ही राजगादी कुणाच्या ताब्यात द्यावी याची सारखी मी चिंता करतोय. बाबासाहेब, या गोष्टीची का चिंता करता? लहानपणीच माझी आई मला सोडून देवाघरी गेली.
त्यावेळेपासून आईची वडिलाची माया तुम्ही दिली आणि हा माझा असणारा मोह याला कधीच मला परख धरलं नाही. हा माझा लहान भाऊ आहे. मुखामध्ये घास घालण्याच्या अगोदर प्रथम दादाची आठवण करतो. त्यावेळेला आपल्या मुखामध्ये घास घालतो. मला सांगा बाबासाहेब, मी काय फुटक्या नशिबाचा आहे का? आता कितीतरी अमोल माझा भाऊ माझ्या पाठीची खंबीरपणे उभा आहे. आईची माये देणारी आई आहे आणि परमेश्वरापेक्षा पवित्र असणारा माझा पिता माझ्या पाठीचे. मग मला सांगा कोणत्या गोष्टीची उणीव आहे माझ्या आयुष्यात? म्हणून नाही, सगळं काय व्यवस्थित आहे, परंतु माझं अंतकरण बापाचं आहे आणि बापाचं अंतकरण हे प्रत्येक मुलाला अधिकार देऊन जात असतं. बरोबर. दोघांपैकी कोणाला गादी बसवायचं याचा मी मुहूर्त पाहतोय आणि ती वेळ आली की तुम्हा दोघांनाही समान न्याय देऊन ही राजगादी चालवण्याचा अधिकार मी तुमच्यामध्ये देणार. असं हे बोलण्यासाठी आणि हे दुःख बोलण्यासाठी मी तुम्हाला दरबारमध्ये बोलवलं. मोहन, तू लहान आहेस. जरी लहान असला तर बुद्धीनं महान आहे, हुशार आहे. माझी इच्छा आहे या गादीचा वारस तूच हो. दादा, पूर्वजापासून चालत आलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेला कुठं गालबोट लागेल असं प्रत्येक आपल्या हातून घडून येईल एवढीच त्या परमेश्वराच्या चरणी माझी प्रार्थना आहे. कारण आपल्या वर्गात इथपर्यंत चालत आलेली परंपरा म्हणजे कोणतीही वस्तू असू द्या, कोणत्याही घटनेची साक्ष असू द्या, त्याला प्रथम थोरल्याचा मान दिला जातो. त्या घरात थोरल्याला मान असतो म्हणून या गादीचा वारस सुद्धा तूच व्हावं ही माझी इच्छा आहे. असं जशी तुझी इच्छा. आता बाबासाहेबांच्या आणि आई साहेबांच्या मनामध्ये काय आहे ते आपल्या दोघांनाही सापडलेलं नाही. काही नाही, तुला या गादीचा मान मिळावा आणि तुझ्या पवित्र पावलाची मला सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच विनंती त्या परमेश्वराला आणि तुलाही आहे माझी. ज्याप्रमाणे रामाच्या पादुकांचं दर्शन घेऊन त्यांची सेवा केली त्या फरतानं त्याप्रमाणे मला तुझ्या पायाचा दास बनून तुझ्या सेवा करायची आहे. येऊ पारेकरी मुलांना पाहिलं आणि मन किती काळीच मोठे झालं. तुमची मुलं आहे तिथे. मुलं कोणी जन्म दिला? आता यायला एवढं अंत असते, एवढं आता भांडण करून काढायचं. म्हणजे कोणी जन्म दिला? म्हणजे आई साहेबांनी दिला. त्यांना मध्ये त्यांची आई साहेबांनी. हं. किती गोड बोलतायत मुलं. मग मुलं कुणाची आहेत? काय शंभर- मी सांगतो की बाबा, मी सांगतो की. कुणाची असं म्हणलं, तू सांगतोस का? माझी आई म्हणतोस ना? हो ना, मी सांगतो की. कोणाची मुलं आहेत सांग. तुमची. जास्त वेळ लावायचा नाही. जरा विश्रांती घेतो. जास्त वेळ लावायचा नाही. आपलं तोंड आहे का तर? विश्रांती घेतो. त्यांची मुलं आहे की त्यांची स्वतःची आहे की? तुला काय घ्यायचं? स्वतःची म्हणजे? अरे तोंड फोड आहे कसं बोलणार? जाऊ दे. एक कागद कुठं राहायचं? देतो, देतो. आर घरला कशात जातोय? आज महिना झाला माझी अवस्था बेकार झाली. काय झाले? काय झालंय? काय झाले? झाले काय? आता तू माझ्या जोडीला असतोय म्हणताना मी कसं तरी डोळ्यावर चमडं ओढून दिवस काढतोय. सगळं वडून का माझ्यावर दोष काढतो? नाही नाही तसं नाही. हा? माझी बायको माहेरी गेल्यापासून माझी अवस्था मला कोणी विचारली नाही आणि मी कुणाला सांगितली नाही. कसं काय? काय झालं? काय झालं? डुलचील बसा.